नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण मटन किमा पॅटीस कसं बनवायचं ते पाहणार आहोत. बाहेरून एकदम क्रंची आणि आतून एकदम सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे असे खिम्याचे पॅटीस आपण बनवणार आहोत. नॉनव्हेज रेसिपीमध्ये हा पदार्थ अगदी स्टार्टर म्हणूनसुद्धा आपण बनवू शकतो किंवा कोणतेही पार्टी फंक्शन असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण हा स्टार्टरसाठी पदार्थ ठेवू शकतो. तर पहा, आपले मटन पॅटीस कसे छान असे बाहेरून क्रंची झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आहेत. एकदा खाल तर टेस्ट विसरणार नाही, एवढे टेस्टी होतात. तर चला आपण पाहूया मटन किमा पॅटीस कसे बनवायचे आणि यासाठी साहित्य काय काय लागणार आहे. तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढा खिमा घेतलेला आहे आणि खिमा स्वच्छ धुवून घ्यायचा. पूर्णपणे याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि यानंतरच आपण आता खिमा शिजवण्यासाठी फोडणी करणार आहोत. तर फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये मी 3 ते 4 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर कांदा घालण्यापूर्वी आपण थोडासा हिंग घालूया. तर हिंगामुळे टेस्ट छान येते आपल्या खिम्याला, त्यासाठी आपण अर्धा चमचा एवढं हिंग घालायचं आहे. 2 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि ते आता आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. तर या रेसिपीसाठी लागणारं संपूर्ण जे साहित्य आहे त्याचं व्यवस्थित असं प्रमाण आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही जरूर चेक करा. आता कांदा परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर आपल्याला 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 1 टेबलस्पून एवढी घातली तरीही चालेल. आता ही सुद्धा आपण पहिल्यांदा तेलाबरोबर परतून घेऊया. आता आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धा चमचा हळद. हळदसुद्धा तेलामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि यावर आता आपण धुवून ठेवलेला खिमा घालायचा आहे. आता यावर आपल्याला मीठ घालायचं आहे. तर 1 चमचाभर मीठ मी घातलेलं आहे. आता आपण संपूर्ण व्यवस्थित खिमा असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. छान असं सर्व बाजूनी खिमा परतून झाला की आपण यावर झाकण ठेवून 5 मिनिटं आपण लो गॅस करून ठेवायचं आहे. म्हणजे या खिम्याला छान पाणी सुटतं, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातलं की छान असं पाणी सुटतं आणि त्यानंतरच आपण यामध्ये थोडं थोडं करून गरम पाणी घालून हा पूर्ण खिमा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपण झाकणामध्ये पाणी ओतून ठेवायचं आहे. म्हणजे आतल्या वाफेमुळे हे पाणी गरम होतं आणि आतली जी वाफ आहे ती आतमध्येच राहते आणि आतला खिमा हा ड्राय पडत नाही. आता झाकणातलं पाणी गरम झालं की पहा, आपण हे पाणी आतमध्ये आता ओतून द्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण आता झाकणामध्ये पाणी ठेवून संपूर्ण खिमा शिजवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही हा खिमा कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता. पण जर वेळ असेल तर अशाच प्रकारे शिजवा, कारण या प्रकारे आपण जेव्हा खिमा शिजवतो तेव्हा त्याला टेस्ट खूप सुंदर येते. आणि यामध्ये आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये खिमा शिजवायचा आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण व्यवस्थित असा शिजवू शकतो. तर पहा, परत एकदा आपण पाणी ठेवून हा संपूर्ण खिमा छान मऊसूत शिजवून घेतलेला आहे. तर आता आपण जेवढा खिमा घेतलेला आहे तेवढाच बटाटा घ्यायचा आहे. अर्धा किलो खिमा आहे तर अर्धा किलो एवढाच आपण या ठिकाणी बटाटासुद्धा शिजवून घेतलेला आहे. आता बटाटा मॅशरने मॅश करून घेऊया या प्रकारे. आणि आता आपण याच थाळीमध्ये संपूर्ण साहित्य मिक्स करणार आहोत. त्या थाळीमध्ये आपण बटाटा खिम्यासोबत काढून घ्यायचा आहे. तर यामध्ये आता आपल्याला 3 टेबलस्पून एवढा गरम मसाला घालायचा आहे. तर हा गरम मसाला कसा तयार करायचा याचंसुद्धा प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित चेक करा. त्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी गरम मसाला बनवू शकता किंवा तुम्ही विकतचा गरम मसाला जरी यामध्ये वापरलात तरीही चालेल. तर 3 टेबलस्पून एवढा गरम मसाला आपण घातलेला आहे. आता यामध्ये पुढचं साहित्य मिक्स करूया. तर यामध्ये आपल्याला 1 चमचाभर मीठ घालायचं आहे. खिमा शिजताना आपण मीठ घातलं होतं, पण आता आपण अर्धा किलो बटाटा मिक्स केलेला आहे तर त्या अंदाजाने आपण 1 चमचा एवढं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला वाटलेली मिरची मिक्स करायची आहे. तर वाटलेली मिरची अजिबातसुद्धा कच्चीच अशीच घालायची नाही, तर तेलामध्ये थोडीशी परतवून घालायची, म्हणजे याला टेस्ट खूप सुंदर येते. तर पहा, मी 5 ते 6 मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आणि आपलं जे फोडणीचं भांडं असतं त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घेऊन त्यामध्ये गरम करून आता आपण हे मिक्स केलेलं आहे. आता हातानेच आपण हे संपूर्ण साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण आता बटाटा आणि बाकीचं साहित्य घातलेलं होतं त्याचप्रमाणे आपण आता इथे 3 ते 4 टेबलस्पून एवढी कोथिंबीर बारीक कट करून घालायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे, म्हणजे बटाटा आणि खिमा एकजीव होईल अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे.
जर बटाटा मॅशरने मॅश केला असेल तर याच्यातले मोठे मोठ्या ज्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या, आणि जर तुम्ही किसणीवर किसून बटाटा घेतला असेल तर मग हा लगेचच एकजीव होतो, याला जास्त वेळ आपल्याला मॅश करण्याची गरज पडत नाही. तर पहा, आता खिम्यामध्ये संपूर्ण बटाटा आणि मसाले मिक्स झालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या पॅटीसचं जे बॅटर असतं किंवा आपल्या पॅटीसचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. आता हे पॅटीसचं मिश्रण आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून ठेवूया आणि झाकून ठेवूया. आणि आता आपल्याला पॅटीसच्या कोटिंगसाठीची तयारी करायची आहे. कोटिंगसाठी आपल्याला बटर घ्यायचे आहे. बटर म्हणजे जिरा बटर, जे आपण सकाळी नाश्त्यासाठी चहामध्ये बुडवून खातो ते बटर घ्यायचे आहे. तर त्याला आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि एकदम त्याची बारीक पावडर करायची आहे. तर पहा, अशा आकाराचे छोट्या छोट्या आकाराचे मी जिरा बटर घेतलेले आहेत आणि ते संपूर्णपणे मी मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी साधारणपणे पाऊण एवढा पुडा, म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पॅकेट मी यामध्ये चुरा करून घेतलेला आहे. आता आपल्याला 2 अंडी लागणार आहेत. तर 2 अंडी एका बाउलमध्ये फोडून घ्यायची आहेत. त्यानंतर आपण यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि थोडीशी मिरी पावडर घालायची आहे. म्हणजे अगदी पाव चमचा मिरी पावडर घातली तरीही चालेल. आणि आपण आता ही दोन्ही अंडी व्यवस्थित अशी फेटून घेऊया. तर पॅटीस बनवण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. आपला खिमासुद्धा तयार आहे. त्याचसोबत आपण अंड्याचं कोटिंग करून घेतलेलं आहे. तर आता आपण पॅटीसला कोटिंग कसं करायचं ते पाहूया. तर या प्रकारे पहा, आपण जे खिम्याचं जे मिश्रण आहे ते हातामध्ये असं घोळवून घ्यायचं आहे. त्याचा बॉल तयार करायचा आणि हा बॉल आपण अंड्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण याला बटरच्या चुऱ्यामध्ये घोळवून घ्यायचं आहे. संपूर्ण बाजूने कोट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताने हलकंसं दाबून घ्यायचं आणि याला पॅटीसचा आकार द्यायचा किंवा टिक्कीचा आकार द्यायचा आणि परत एकदा याला आपण बटरच्या चुऱ्यामध्ये एकदा डिप करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण पॅटीसला कोटिंग करून घ्यायचं आहे. तर अजून एक तुम्हाला दाखवते, म्हणजे ही प्रोसिजर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. तर अशा प्रकारे आपण पॅटीसचं जे मिश्रण आहे ते पहिल्यांदा बॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर अंड्याच्या बॅटरमध्ये डिप करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला बटरचं कोटिंग देणार आहोत किंवा बटरच्या चुऱ्यामध्ये आपण याला घालायचं आहे. तर या प्रकारे असं संपूर्ण बाजूने त्याला बटरचा चुरा बसला पाहिजे. अशा प्रकारे हातानं हलकंसं दाबून याला टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तर या प्रकारे पहा, आपलं दुसरं पॅटीससुद्धा तयार झालेलं आहे. तर याच पद्धतीने आपण उरलेले सगळे पॅटीस करून घ्यायचे आहेत. मी पहिल्यांदा 5 ते 6 पॅटीस करून घेणार आहे. तर पहा, अजून एकदा तुम्हाला दाखवत आहे. तर हे कोटिंग खूप महत्त्वाचं आहे. कोटिंग जितकं व्यवस्थित होईल तितकंच आपलं जे पॅटीस आहे ते बाहेरून क्रंची होतं आणि आतमधून छान असं सॉफ्ट राहतं. आणि हे कोटिंग खाल्ल्यानंतर टेस्ट खूप सुंदर येते. त्यासाठी कोटिंग करताना व्यवस्थित असं पॅटीसला कोट करून घ्यायचं आहे आणि टिक्कीचा आकार द्यायचा आहे. तर तुम्ही जेवढ्या मोठ्या आकाराचे पॅटीस करणार आहात तेवढेच ते आपल्याला शेकण्यासाठी जास्त वेळ लागतो. तर मध्यम आकाराचे असे पॅटीस करायचे, म्हणजे आपल्याला ते भाजून घेताना जास्त वेळ लागत नाही. तर पहा, या प्रकारे आपण पहिल्यांदा अंड्यामध्ये डिप केलेलं आहे आणि त्यानंतर या प्रकारे पहा, पूर्णपणे बटरच्या चुऱ्यामध्ये व्यवस्थित असं त्याला कोटिंग करून घेतलेलं आहे. तर हे कोटिंग केलेले पॅटीस आपण फ्रीझरमध्ये ठेवले तर 8 दिवस छान टिकून राहतात आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा ते शॅलो फ्राय करून तुम्ही एन्जॉय करू शकता. तर आता आपली पहिली बॅच आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे एवढं तेल घातलेलं आहे आणि ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याप्रमाणे आपण सगळे पॅटीस असे पॅनमध्ये ठेवून घ्यायचे आहेत. आता एकदा पॅनमध्ये आपण पॅटीस ठेवले की वरून परत 2 ते 3 चमचे एवढं तेल सोडायचं. तुम्ही तेलाऐवजी तुपाचासुद्धा उपयोग करू शकता, कारण तुपामध्ये सुद्धा फ्राय केलेले पॅटीस चवीला अतिशय सुंदर लागतात. तर या प्रकारे एका बाजूने पूर्णपणे गुलाबी रंग येऊपर्यंत आपण या पॅटीसला शेकून घ्यायचा आहे. आपली फ्लेम एकदम मीडियम ठेवायची, हाय ठेवायची नाही. हाय ठेवली तर बाहेरून करपण्याची शक्यता असते. मीडियम फ्लेम ठेवून आपण एका बाजूने संपूर्ण पॅटीस गुलाबी रंगावर आता भाजून घेऊया. 1 ते 2 मिनटं झाल्यानंतरच याला छान असा गुलाबी रंग यायला सुरुवात होते. इथे जेवढं प्रमाण दिलेलं आहे त्यामध्ये 40 पॅटीस तयार होतात. आता आपण पॅटीस एक एक करून उलटवून घ्यायचं आहे. तर पहा, रंग छान गुलाबी आलेला आहे. आता सगळे पॅटीस उलटवून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याच रंगावर, म्हणजे गुलाबी रंगावरती छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर फ्लेम एकदम मीडियम ठेवायची, म्हणजे हे छान असे क्रिस्पी होतात. बाहेरचं कोटिंग छान क्रिस्पी होतं आणि आतमधून ते पॅटीस असे मऊ लुसलुशीतच राहतात.
पॅटीस उलटवून झाले की आपण वरून 2 चमचे तेल सोडूया, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा ते छान खरपूस होतात. आपण या ठिकाणी पॅटीस शॅलो फ्राय करत आहोत. जर तुम्हाला डीप फ्राय करून आवडत असतील तर तुम्ही थोडंसं जास्त तेल घेऊन याला डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. डीप फ्राय केलेलेसुद्धा पॅटीस चवीला तितके सुंदर लागतात. तर पहा, 2 मिनटं झाल्यानंतर हे पॅटीस दोन्ही बाजूने गुलाबी झालेत. आपण काढून घेऊया आणि पुढची बॅचसुद्धा आपण याचप्रमाणे फ्राय करून घ्यायची आहे. तर पहा, आपल्या पॅटीसला रंग इतका सुंदर आलेला आहे की पाहिल्यानंतरच खाण्याची इच्छा होत आहे. तर या प्रकारे पहा, सॉसबरोबर आपण हे किमा पॅटीस सर्व केलेले आहेत. तुम्हाला आवडत असल्यास पुदिना चटणीसोबतसुद्धा तुम्ही पॅटीस सर्व करू शकता. तर आपले मऊ लुसलुशीत असे आणि टेस्टी पॅटीस खायला तयार आहेत. तर पाहूया आपले पॅटीस आता चवीला कसे झालेले आहेत. तर पहा, बाहेरून एकदम क्रंची झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे दिसत आहेत. तर हे चवीला इतके छान होतात की तोंडात टाकताच विरघळतात आणि एकदा खाल्ले तर तुम्ही अशाच प्रकारचे पॅटीस नेहमी करून खाणार याची मला खात्री आहे. एवढे हे टेस्टी होतात. तर यावेळी तुम्ही गटारीला जरूर अशा प्रकारचे क्रंची आणि क्रिस्पी असे किमा पॅटीस बनवून पहा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबही जरूर करा. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. तर भेटूया आपण अशी छान खुसखुशीत रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय.